नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. अंदाज लावू शकतो का अक्षयने त्याला किती मारलं होतं. ज्या ऑफिसरकडे त्याची केस होती त्याने एक फाईल घेऊन त्याच्या पुढे आपटत म्हणाला, इथे सह्या कर. बन्सलने समोर पडलेल्या रेकॉर्ड फाईलवर नजर टाकली तर तो चकित झाला. हे 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 सगळं काय आहे? तो एकदम घाबरत विचारू लागला. पण समोर असलेल्या व्यक्तीने काहीच उत्तर नाही दिले. बन्सलने हॉटेल रूममध्ये जाण्यापासून तर शेवटपर्यंत काय काय झालं होतं ते एक एक शब्द बोलला होता. पण रेकॉर्ड फाईलमध्ये जे पण लिहिलेलं होतं ते तर वेगळीच कहाणी सांगत होतं. बन्सलने सरळ सरळ सांगितलं होतं का त्याने आरुषीला ड्रग्ज नाही दिले म्हणून. कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने ड्रग्ज देऊन त्याच्यासोबत तिचा सौदा केला होता. पण इथे या फाईलमध्ये जे पण काही होत होतं त्यात सगळ्या कारणांना त्यालाच जबाबदार ठरवलं होतं. त्याच्या कानात अक्षयचे लास्टचे वर्ड घुमत होते, जे पण विचारलं जाईल ते खरं खरं सांगायचं. माझ्या हातांना परत तकलीफ द्यायची गरज नको यायला. समोरच्या ऑफिसरच्या चेहऱ्यावर पण राग दिसत होता. आता त्याने कोऑपरेट नाही केले तर अक्षय नंतर याचा पण मार खायला लागेल. आता त्याला समजत होतं का त्याचं बोलायचा अर्थ काय होता. ह्या रूममध्ये जे पण काही चाललं होतं ते फक्त एक फॉर्मॅलिटी होती. सगळं प्लॅन तर अक्षयने आधीच बनवून ठेवला होता. त्याला गप्प पाहून ऑफिसर ओरडला, आता पाहू काही राहिला तू, गपचूप सह्या कर. पण हे मी नाही बोललो. रेकॉर्डमध्ये लिहिलेले ते सगळं माझ्या बोलण्याच्या विरुद्ध आहे. बन्सलने स्वतःला वाचवण्यासाठी कसं तरी घाबरून बोलला. अरे रे 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 रे, काय बोलताय बन्सल साहेब? हे तो बयान नाही, हे ते जवाब नाही आहे जो तुम्ही दिलाय. शौर्य गपचूप एका कोपऱ्यात उभं राहून हा सगळा तमाशा पाहत होता. तो आता बन्सलच्या समोर येऊन उभा राहिला होता. अरे पण मला आठवतंय का हे सगळं तुम्हीच बोलले होते. बन्सलला आता वाचवण्यासाठी काहीच पर्याय दिसत नव्हता. म्हणून त्याने त्याची पोझिशनचा उपयोग करत बोलला, शौर्य तुला नाही वाटत का मिस्टर राठोड माझ्यासोबत हे सगळं करून स्वतःचीच मुसीबत उभी करताय ते. माझ्यासोबत रिलेशन बिघडून राठोड इंडस्ट्रीचं किती नुकसान होईल हा कधी विचार केलाय का? इंडियाच्या सगळ्यात मोठ्या बँकचा जनरल मॅनेजर आहे मी. फंडसाठी भविष्यात तुम्हाला माझ्याकडेच यायला लागेल. तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हीच माझ्याशी चांगले संबंध ठेवले तर खूप चांगलं होईल. त्याचं बोलणे ऐकून शौर्य मोठ्याने हसायला लागला. बन्सल चकित होऊन पाहू लागला. व्हॉट, हसू का राहिला तू? अरे बन्सल साहेब, तुम्ही किती भोळे आहेत ना. तुम्हाला अजून पण वाटतंय का इथून बाहेर गेल्यावर तुम्ही अजून पण त्याच पोझिशनवर राहाल? अरे तुमची ती खुर्ची तेव्हाच तुमच्या हातातून गेली जेव्हा तुम्ही त्या रूमच्या बाहेर पाऊल टाकला. शौर्याने आरामात त्याच्या समोर पडलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला, काय तुला काय म्हणायचं आहे? बन्सल एकदम पॅनिक होत बोलला. त्याला समजत नव्हतं का एवढं काय गुन्हा केला त्याने का एवढी मोठी शिक्षा त्याला भेटते. अजून पण नाही समजले? शौर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाला. इट्स ओके, मीच सांगतोय. एवढ्या मोठ्या पोझिशनवरून वर राहून तुम्हाला अंदाज तर आला असेल का? मिस्टर राठोड अशा लहान सहान कंपनीचे मालक तर नाहीत. तुम्ही सहज त्यांच्याशी पंगा घ्याल म्हणून.
आणि हो, तुम्हाला वाटत असेल का पोझिशनचं पॉवर दाखवून तुम्ही वाचून पण जाशाल, पण मग त्या मुलीवर नजर टाकायची काय गरज होती? काय गरज तरी पडली होती? जिच्यावर स्वतः मिस्टर राठोड यांची नजर आहे त्या मुलीवर. शौर्याचं बोलणे ऐकून बन्सलला चक्करच यायला लागली होती. काय अक्षयने आज जे पण केले ते त्या मुलीसाठी केले? म्हणजे तो आरुषीला पसंत करतोय? मग त्याला एक एक सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. जेव्हा अक्षय त्याला पंच मारताना बोलला होता, आरुषी शर्मा अक्षयला आवडते. बन्सलने कसं तरी शौर्याकडे पाहत विचारलं. उत्तरमध्ये शौर्याने त्याला फक्त एक स्माईल दिली होती. बन्सल साहेब, मी आत्ता काय समजावून तुम्हाला? तुम्हीच खूप चांगलं समजदार आहेत, तुम्ही समजू शकता. यांना पाहिले का तुम्ही? शौर्याने मागे उभे असलेल्या ऑफिसरांवर हात ठेवत बोलला. यांना असं काहीच नाही आवडत. आय एम शुअर तुम्हाला पण नाही आवडणार. का ते त्यांच्या अंदाजमध्ये तुम्हाला परत समजावतील म्हणून. तसं पण तुम्हाला वाटत असेल तर आजचे सगळे फोटोज मी तुम्हाला तुमच्या बायकोला पण पाठवू शकतो. तुम्ही शेवटी त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे ना, तिचा नवरा किती दुःखात आहे ते. शौर्य हसत बोलला आणि त्याच्या समोरून उठून गेला. पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यावर शौर्य सगळ्यात स्पॉश कॉलनीमध्ये पोहोचला. इथे खूप मोठे लोकांचे बंगले होते. त्याच्यातील एक बंगल्यासमोर जाऊन शौर्याने गाडी थांबवली. गाडीतून उतरून दरवाजाजवळ जाऊन डोरबेल वाजू लागला. जास्त वेळ नाही लागला त्याला आणि काहीच वेळात दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारा दुसरा कोणीच नव्हता. आत्ता जे काही आचल एक मराठी मूवीचं शूटिंग करत होती ना, तोच डायरेक्टर मनोज शाश्वत उभा होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच वाटत होता का त्याला एकदम गाढ झोपेतून उठवलंय म्हणून. अरे कोण आहे? एवढ्या रात्रीचं का माझी झोप खराब केली? तुम्हाला सकाळ झाली नसते का? त्याच्या चेहऱ्यावर सरळ इरिटेशन दिसत होतं. हॅलो मिस्टर शाश्वत, माय नेम इज शौर्य सेहगल, राठोड इंडस्ट्रीजचे CEO मिस्टर अक्षय राठोड यांचा पर्सनल असिस्टंट. जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तर मी तुमच्याशी बोलू शकतो का? मनोज शाश्वत आतापर्यंत मराठी मूवीमधील सगळ्यात चांगले आणि डिमांडिंग डायरेक्टर होते. आतापर्यंत त्याच्या मूवी सिरियल खूप हिट झालेल्या होत्या. क्वचित मूवी अशा होत्या का त्या चालल्या नाही, पण मागील काही वर्षांनी एकानंतर एक त्याच्या मूवी हिट होत होत्या. दरवाजा उघडला तेव्हाच ते झोपेत दिसत होते, पण शौर्याच्या इंट्रोडक्शनने त्यांची पूर्ण झोप उडून गेली होती. अरे पहिले बोलायचं ना. बिनकामाचा राग केला मी तुमचा. मध्ये या, आतमध्ये बसून बोलूया. तो त्याला आतमध्ये हॉलमध्ये घेऊन गेला. आता बोला, एवढ्या रात्री तुमचं कसं काय येणं झालं? तो सोफ्यावर बसताना शौर्याला विचारू लागला. शौर्याने पण लगेच मुद्द्यावर आला. गळा साफ करत म्हणाला, मिस्टर शाश्वत, आजकाल तुम्ही एका खूप चांगल्या आणि हाय बजेटची मूवी शूटिंग करताय. मी असं ऐकलंय, आणि ते पण आउट ऑफ कंट्री. त्या मूवीची लीड ॲक्ट्रेस म्हणे आचल खुराना आहे, राईट? मनोज शाश्वत पण एक मोठा खेळाडू होता. खूप वर्षापासून तो इंडस्ट्रीमध्ये काम करत होता म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय तो चांगलंच ओळखायचा.
त्याच्यामुळे शौर्याचा प्रश्न ऐकून त्याचे कान टवकारले. त्याला अंदाज लावायला टाईम नाही लागला का राठोड इंडस्ट्री ह्या मूवीला प्रोड्यूस करायचा विचार करत असेल. तरी पण त्याला शौर्याच्या तोंडातूनच ऐकायचं होतं. म्हणून तो अनोळखी बनायचं नाटक करू लागला आणि बोलला, हां, काही प्रॉब्लेम? जर कधी मिस्टर राठोड ह्या मूवीची लीड ॲक्ट्रेसला बदलण्यासाठी सांगत असेल तर? शौर्याने डायरेक्ट प्रश्नच केला. त्याचं बोलणे ऐकून मनोज शाश्वतची राहिलेली झोप पण उडाली. तो हा विचार करत होता की मिस्टर राठोड आपल्या मूवीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल, पण इथे डायरेक्ट लीड ॲक्ट्रेसच बदलण्यासाठी सांगत होता. त्याला ही कहाणी जरा वेगळीच वाटली. आत्ता मी काय सांगू, त्याने गडबडीत उत्तर दिले. मिस्टर शाश्वत, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. शौर्याने एक स्माईल देत कम्फर्ट फील करत बोलला. मनोज शाश्वतला काहीच समजत नव्हतं का अक्षयला आचलचा काय प्रॉब्लेम असेल, पण त्याने त्याला नाराज करण्याचा रिस्क पण नव्हता घेऊ शकत. आता हे बघा, त्याची शूटिंग पण सुरू झाली. मग लीड ॲक्ट्रेसला कसं बदलणार आम्ही? तुम्हीच समजून घ्या ना, नाहीतर आमची काही हिंमत आहे का राठोड साहेबांना नकार देऊ म्हणून? आता ॲक्ट्रेस बदलच म्हटले तर टाईम वेस्ट, मनी वेस्ट, टू मच सो लॉस, यू नो. शौर्य हेच बोलण्याची वाट पाहत होता. त्याने लगेच सांगितलं, पैशाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. परत शूटिंग करायला जेवढा पण खर्च येईल ते तुम्हाला राठोड इंडस्ट्रीकडून भेटून जाईल. आता तर खूप रात्र झाली, पण उद्या दिवसात जाऊन तुम्ही मिस्टर राठोडसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकता. हे बोलणं ऐकून मनोज शाश्वतला दुसरा झटका लागला. हा, तो खुश तर होता, पण राठोड इंडस्ट्रीसारख्या मोठ्या कंपन्या त्याच्या मूवीमध्ये पैसे लावणार होती. पण तो कुठलाही पाऊल विचार करूनच टाकणार होता. सो त्याने शौर्यासमोर जबरदस्तीची स्माईल करत बोलला, हे पहा, तुमचं ऑफर ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण आम्ही आचल खुरानाला याच्यासाठी नाही साईन केले का ती सुंदर आहे म्हणून. शी इज गुड ॲक्टर आणि तिचे पप्पा आणि अंकित अगरवालने तिला ही मूवी मिळवून देण्यासाठी पाण्यासारखे पैसे दिलेत. अरे, ही तर खूप लहान गोष्ट बोलताय मिस्टर शाश्वत तुम्ही, शौर्याने ड्रामॅटिक अंदाजमध्ये सांगितलं. तुम्हाला माहिती तर असेल, एक सांगू का, अगरवाल ग्रुप ऑफ कंपनी राठोड इंडस्ट्रीच्या पुढे काहीच नाही. त्यांनी जेवढे पण पैसे खर्च केले असतील ना, तर आम्ही 5 गुणा अमाऊंट तुम्हाला ऑफर करतोय. मनोज शाश्वत त्याचं बोलणे ऐकून त्याची बोलतीच बंद झाली. त्याने ह्या मूवीसाठी कितीतरी स्पॉन्सर शोधले होते, कितीतरी पापड लाटले होते आणि आज त्याला घरी बसल्या ऑफर चालून आली होती. त्याला घरी बसल्या एवढं अमाऊंट भेटत होतं म्हटल्यावर त्याला पूर्ण मूवीचे कास्ट जरी बदलायला लागले असते तरी ते बदलले असते. एक गोष्ट अजून, आम्ही पूर्ण कास्टसोबत एक कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केला होता. तिला असं बाहेर करायचं म्हटले तर कॉम्पन्सेशन. शाश्वत अडखळत बोलला, हे खरं आहे का तिला मोबदल्यात एक मोठी रक्कम द्यायला लागली असती? सो तो पहिलेच कन्फर्म करत होता. मोबदला? ओके, ते पण देऊ. ओके, चला आता ते पण ठीक आहे, पण आता नवीन हिरोईन लगेच कुठून आम्हाला भेटणार आहे? शौर्य हसत बोलला,
उद्या तुम्ही राठोड इंडस्ट्रीमध्ये आले का ते सर बोलतील त्याच्याविषयी. मिस्टर शाश्वतने विचारलं, एक गोष्ट विचारू का? तुम्ही आचलला बदल केले? तर शौर्य म्हणाला. अचलला का बदल केले? तर शौर्य म्हणाला, मिस्टर राठोड यांना तिचा चेहरा नाही आवडला आणि पुढे भविष्यात पण तुम्हाला खूप मोठा चान्स आहे राठोड इंडस्ट्रीसोबत काम करायचा. राठोड इंडस्ट्री नक्कीच इन्व्हेस्टमेंट करेल. काय काय मनोज शाश्वत खुशीत ओरडत म्हणाला. त्याला असं वाटत होतं शौर्य नाही, साक्षात कुबेर देवताच त्याच्या दरवाजात चालून आला म्हणून. राठोड इंडस्ट्रीसोबत काम करायचं म्हटलं तर सक्सेस आणि सक्सेसच. जर कधी खरंच झालं तर इंडियाचा टॉप डायरेक्टर बनायला वेळ नाही लागणार. त्याच्या डोळ्यासमोर त्याची सगळे स्वप्न पूर्ण होताना दिसत होती. पण एवढा अंदाज तर त्याला पण होता का त्याला हे सगळं फ्रीमध्ये नव्हतं मिळणार. तर त्याने पण सरळ शौर्याला सांगितलं, तर असं आहे तर मग मिस्टर अक्षय राठोड याच्यासाठी काय पण करायला तयार आहे मी. मनोज शाश्वतच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून शौर्यच्या चेहऱ्यावर पण सॅटिस्फॅक्शन दिसत होतं. मिस्टर शाश्वत ह्या सगळ्या गोष्टीसाठी मिस्टर राठोड यांना एक लहान रिक्वेस्ट केली. उम्मीद आहे अपेक्षा आहे तुम्ही नकार नाही देणार. इकडे आचल आज खूप चांगल्या मूडमध्ये होते. आपल्या हातात मोबाईल पकडून रूममध्ये फेरफटका मारत होती. सोबतच मूवीमधील काही डायलॉग आठवण्याचे प्रयत्न करत होती. मोबाईल वाजतोय मग तिचं लक्ष पूर्ण मोबाईलवर गेला. कोमलचा फोन पाहून तिने लगेच फोन उचलला. तिला खूप अपेक्षा होती का तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला याची खबर भेटणार म्हणून. हॅलो कोमल, एव्हरीथिंग ओके ना? काहीच ठीक नाही. काही लोक येऊन त्या आरबी बन्सलला उचलून घेऊन गेले. मी पाहिले तर त्याची हालत खूप खराब होती. आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे एक सांगू का, त्या रूममध्ये आरुषीचा कुठेही पत्ताच नव्हता. कोणालाच त्या रूममध्ये बन्सलशिवाय अजून कोणीच भेटलं नाही, कोणीच मिळालं नाही. दुसऱ्याकडून जवळजवळ ओरडण्याचा आवाज आला होता. हे कसं होऊ शकतं? आचल चिरकत म्हणाली, हेच खरं आहे. तुला माहिती पण आहे का त्या लोकांनी त्या हॉटेलमध्ये किती मोठा तमाशा केला? सगळे जमले होते त्या बन्सलला पाहायला. आय एम शुअर उद्याची ब्रेकिंग न्यूज पण हीच राहील म्हणून. कोमल चिडत बोलली. आचलला अजून पण समजत नव्हतं का तिचा फासा कसा उलटा पडला आणि आरुषी कसं तिथून गायब झाली. आर यू शुअर आरुषी कोणालाच नाही भेटली त्या रूममध्ये? तुला नाही वाटत का मला तुला हा प्रश्न विचारला पाहिजे? पूर्ण प्लॅन तू केला होता. तूच मला भरोसा दिला होतास ना का कुठेही चूक नाही होणार म्हणून, तू सगळं सांभाळून घेशील म्हणून. तुझ्या बोलण्यात येऊन मी एवढी मेहनत घेतली आणि एवढे पैसे पण खर्च केले आणि मला काय माहिती होतं का आरुषी त्या रूममध्ये पोहोचलीच नाही? कोमल बेकार चिडत आचलला बोलली. कोमल प्लीज कम डाऊन. माझं एक नक्कीच असं काहीतरी झालंय का आपल्याला नाही माहिती. आचलने तिचा राग पाहून लगेच वस्तुस्थिती सांभाळत बोलली. पण कोमल आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे कंटाळली होती. तुझं ऐकून माझं डोकं थोडीच खराब आहे. कोमल तिला वॉर्निंग देत बोलली. लेट मी मेक इट क्लिअर, आज रात्रीचं जे पण काही केलं होतं ना ते सगळं तू केले होते.
आरुषीला ड्रग देणं, त्या बन्सलकडे पाठवणे हे सगळं तू केले होते. माझं याच्यासोबत काहीच घेणं देणं नाही. डू यू अंडरस्टँड? कोमलने क्लिअर केले होते का ती आजपासून आचलसोबत तिला कुठलाच संबंध ठेवायचा नाही म्हणून. आचलला मनात होत होतं का तिला एकासोबत 1000 शिव्या देऊन गप्प करावा, पण तोपर्यंत कोमलने फोन ठेवून दिला होता. पायलने तिच्या माणसाला फोन करायचा प्रयत्न केला, पण त्याचा नंबर स्विच ऑफ येत होता. थोड्याच वेळापूर्वी जी खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती ती आता कुठेही दिसत नव्हती. त्याच्या जागेवर आता परेशानी दिसत होती. शेवटी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करा, शेअर करा, प्लीज लाईक करा. थँक्यू.